आझाद मैदानात विना अनुदानित शिक्षकांनी आंदोलन केलं। शरद पवार यांनी या आंदोलनाला पाठिंबा दिला तर रोहित पवार हे मुक्कामी होते। मंत्री गिरीश महाजन यांच्याकडून आंदोलकांची भेट घेतली गेली आहे। अनुदानाची घोषणाही करण्यात आली आहे, तर मदत कधी असा शिक्षकांनी सवालही केलेला आहे। मंत्री गिरीश महाजन यांच्याकडून आंदोलकांची भेट घेतली गेलेली आहे, तर शरद पवार, आमदार रोहित पवार यांनी सुद्धा आंदोलनस्थळी भेट घेतली। तर रोहित पवार काल मुक्कामी होते आंदोलनस्थळी, तर शरद पवार यांनी सुद्धा आज भेट घेतलेली आहे। विना अनुदानित शिक्षकांचं आंदोलन सुरू आहे आणि याच पार्श्वभूमीवर मंत्री गिरीश महाजन यांनी सुद्धा भेट घेतलेली आहे। मात्र घोषणा केलेली आहे अनुदान कधी असा सवाल शिक्षकांकडून उपस्थित केला जातोय। आझाद मैदानावर विना अनुदानित शिक्षकांचं आंदोलन सुरू आहे आणि या आंदोलन स्थळीच राष्ट्रवादीनं, शरद पवार यांच्या राष्ट्रवादीनं या आंदोलनाला पाठिंबा दिलेला आहे। आमदार रोहित पवार त्या ठिकाणी उपस्थित होते, तर शरद पवार हे सुद्धा स्वतः आंदोलन स्थळी गेले। शिक्षकांच्या मागण्या नेमक्या काय आहेत त्यांचं म्हणणं जाणून घेतलं। हे शिक्षकांनी स्वतःच्या हक्कासाठी उभं केलेलं आंदोलन आहे आणि मग इथं सर्व 12,000 शिक्षक काल आले होते। आज 15,000च्या आसपास येतील आणि हा आकडा वाढत जाणार आहे। काल महाजन साहेब येऊन या सर्व शिक्षकांना शब्द दिलेला आहे की आज 11 ते 11:30 वाजता आम्ही बैठक घेऊ आणि तुमच्या सर्व मागण्या आम्ही मान्य करू। मागण्या काय आहेत? इलेक्शनच्या आधी जो GR काढलाय, जो तुम्ही शब्द दिला होता, तो GR फक्त तुम्हाला त्या पद्धत तंतोतंत लागू करायचा आहे, निधी द्यायचा आहे, एवढीच या लोकांच्या मागण्या आहेत। आता 20% असेल तर 40% केलं पाहिजे, 40% असेल तर 60% केले पाहिजे। पण शासनाने आता ते अनुदान देण्याचंही काम बंद करून टाकलं आणि म्हणून त्या ठिकाणी शिक्षकही मोठ्या संख्येनं चिखलामध्ये बसलेले आहेत। काल रात्री चिखलात झोपलेत अध्यक्ष महाराज। आणि म्हणून माझं मंत्री महोदयांना स्पेसिफिक माझा प्रश्न आहे की ते आंदोलन चाललेलं आहे, त्यांच्यासाठी सुद्धा इथून काही संदेश देणार का आपण? हा पण एक मुद्दा आहे। ते आंदोलन त्या ठिकाणी संपलं पाहिजे आणि जे शासनाने जे धोरण ठरवलेलं आहे टप्प्याटप्प्याने अनुदान देण्याचं, ते सरकार मान्य करेल काय? आमची काळजी आम्ही त्या शिक्षकांची घेतोय। शेवटी अध्यक्ष महोदय, या महाराष्ट्रातल्या शिक्षकांना अशी पाळी येणार नाही असे तुम्ही आदेश द्या अध्यक्ष महोदय। ते टाळाटाळ करतायत। तुमचा आदेश असला ना, काल आता सुप्रीम कोर्टाचे चीफ जस्टिसांनी तुम्हाला एम्पॉवर केलेलं आहे, त्यामुळे तुम्ही यांना जरा सांगा की वर काय होऊ शकतं यांचं ते। त्यामुळे अध्यक्ष महोदय, सरकारने कोर्टात त्या बिचाऱ्या शिक्षकांना जावं लागणार नाही याची काळजी घ्यावी। आदरणीय जयंत पाटील साहेबांना हे पण ज्ञात आहे, किंबहुना आता जे कोण या विषयाच्या संदर्भात बोलू इच्छित असतील आणि तुम्ही जे सांगितलं की माननीय चीफ जस्टिस साहेबांनी अध्यक्ष महोदयांना एम्पॉवर केलेलं आहे, तर शेवटी आपला देश नियम, कायदा, घटनेवर चालतो। या संदर्भातला जो काही नियम आहे त्या नियमाप्रमाणे शिक्षण संस्था चालकांची पण जबाबदारी आहे। जोपर्यंत आता 20% जर ते टप्पा मिळत असेल तर 80% पगार त्या शिक्षक बांधवांना देणं ही संस्था चालकाची पण जबाबदारी। मी फक्त नियम सांगतो, म्हणजे आपण संस्था चालक आहात, तर एक जस्ट माहिती करता मी फक्त आपल्या निदर्शनास हे आणून देतो।